काही दिवसांपूर्वी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी बडनेरा मतदारसंघाला अनेक ठिकाणी भेट दिली आणि नाल्यांच्या स्वच्छतेविषयीची पाहणी केली। कंत्राटदाराला नालीमध्ये उतरवून नाली स्वच्छ करायला लावली आणि त्यावरती आपले भाष्य केले। अनेक अधिकाऱ्यांना नाल्यामध्ये उतरून साफसफाई करायला लावली आहे। याच्यानंतर जेवढे जर या अमरावती शहरामध्ये गंदगी असली आणि नाल्या भरले असले, डेंग्यू मलेरिया सारखे स्वाइन फ्लू सारखे पेशंट आढळले तर अधिकाऱ्यांना नालीमध्ये उतरून नालीची साफसफाई करायला लावेल। आताच एका अधिकाऱ्याला नालीमध्ये उतरवलं, साफसफाई करायला लावली। जर ठेकेदारांना पाठीशी घालत असणार अधिकारी तर अधिकाऱ्यांच्या हाताने नालीमध्ये उतरून साफसफाई करायला लावेल। साफसफाई अभियान हे 15 ऑगस्टच्या आधी पूर्ण अमरावती शहरामध्ये सुरू केलेलं आहे। यावरती समाजसेवक संकल्प बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष नितीन कदम यांनी आक्षेप उचललेला आहे। गेल्या 15 वर्षापासून आमदार कुठे होते, आजच त्यांना जाग कशी आली, असा खडा सवाल त्यांनी विचारलेला आहे। नमस्कार, मी नितीन कदम, बडनेरा मतदारसंघातले आमदार रवी राणा हे मार्ग जोमाने सांगून राहिले की नाल्याची साफसफाई करिता अधिकारी नाल्यामध्ये उतरवले, पण ऍक्च्युअली ते अधिकारी नसून हे कॉर्पोरेशनचे कॉन्ट्रॅक्टर आहे, जे ठेकेदार म्हणतात त्यांना, ते आहे। आणि 15 वर्षापासून हे आमदार गेले कुठे होते, झोपी गेले होते का? आता निवडणुकीचा टाइम आला त्यावेळेस मोठ्या जोराजोराने सांगून राहिले का मला साफसफाई पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे। आतापर्यंत केलं का? एक तर मतदारसंघात रोड नाही, रस्ते नाही, काहीच नाही। अनेक रस्ते म्हणजे अक्षरशः वाईट परिस्थिती आहे। तुमच्या त्यांच्या डीपीएस कॉलेज, त्यांचे डीपीएस जे शाळा आहे त्या रोडचा तुम्ही पहिले आढावा घ्या म्हणा। असे तर अनेक रस्ते आहेत। म्हणून माझी आमदार रवी राणाला एक विनंती आहे की नौटंकी आपली बंद करा आणि प्रामाणिक कामं करा। कारण की आता तुम्हाला माहित आहे इलेक्शन आहे, भूमिपूजनाचा तुम्ही सपाटा लावलेला आहे। तुम्ही लोकसभेच्या वेळेस जे भूमिपूजन केले त्यांच्या वर्क ऑर्डर प्रमाण कुठे गेले आणि त्यांचे ते कामं कुठे गेले? कोट्यावधी सांगितले, 100 करोड किती करोड आकडा तर सांगताना माणसाला हे होते। त्याचा पण एक हिशोब द्या तुम्ही। लोकसभेला जे भूमिपूजन केले ना त्यांचा पण लोकांना सांगा आम्ही भूमिपूजन केलं तर त्याचे कामं काय झाले। कारण की 15 वर्षात तुम्ही तोच धंदा केला, लोकांच्या कामात तोंड मारणे आणि लोकांचा जो निधी आहे त्याच्यावर तुम्ही स्वतः डल्ला मारले, श्रेय गेले, हाच प्रकार केला। म्हणून माझी विनंती आहे आमदार साहेबांना, काही नौटंकी बंद करा। आता लोकांच्या सगळं लक्षात आलेलं आहे की आपली नौटंकी काय चालू आहे। आता इलेक्शन आले म्हणून तुम्ही समोर करून आले। आता या गोष्टीचा जबाब ही जनता तुम्हाला धडा शिकवल आणि शिकवल्याशिवाय राहणार नाही। नमस्कार। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।